काय सांगाल, नेमका प्रकार काय झाला होता? मी एक लिंगायत समाजाचा ओबीसीचा सामान्य कार्यकर्ता आणि बूथ प्रतिनिधी आहे. आता नगराध्यक्ष पदाचे शरद पवार गटाचे उमेदवार होत्या, त्यांच्या मिसेस दीपक नानाच्या. आता ते उमेदवार आहेत का स्वतः, मग ते मध्ये येऊन गर्दा काढले. हालाकी त्यांनी तिथं परिस्थिती अशी झाली होती की त्यांचे 20-30 गुंड आले होते. ते गुंड येऊन मतदान अक्षरशः बंद पडलं होतं. बाहेर महिला थांबलेल्या होत्या. आम्ही एकच विनंती केली की बाबा मतदान बंद पडले, तुम्ही महिलांना जाऊ द्या, मतदान करू द्या. आम्ही महिलांना मध्ये जाऊन फक्त मतदान करायला सांगितलं असताना त्यांनी येऊन आले की ते राजेभाऊ फडे आले, अंगावर आले, धावत येऊन मारले किंवा तुम्हीच हे कराल. म्हणलं आम्ही काय केलं, तुमचेच 25 लोक गुंड आलेत म्हणलं, तुम्ही बंद पाडले म्हणलं मतदान. आणि विनाकारण साहेबाचे कार्यकर्ते बोलवायचं. आम्ही बाहेर होतो ना, आम्ही बूथ प्रतिनिधी, तुम्ही प्रतिनिधी का कुणी, तुम्ही काय म्हणून उगाच बदनामी करायला, साहेबाचा राव घ्यायला. आला की ह्यांच्याच मनात काय डाऊट होता, मतदान का बंद पाडलं ह्यांनी. आम्हाला आक्षेप असा आहे की त्यांना मध्ये जाऊन काय करायचं होतं. आम्ही सगळे प्रतिनिधी सहित बाहेर होते, मग तुम्ही मध्ये जाऊन काय करायला, हे मी बघायला पाहिजे ना. राजेभाऊ फडे यांचा आरोप असा आहे की तुम्ही तुमच्या नातेवाईकांचे मतदान तुम्ही तुमच्या हाताने करत होता. आता राजेभाऊ फड म्हणाले, ह्यांना माहिती का मी कुठला आहे ते सांगितलं. मी माणिकनगरचा आहे. आता तुम्हाला माझं आधार कार्ड दाखवतो, मी शास्त्रीनगरचा रहिवासी आहे, मी इथला बूथ एजंट आहे. आणि तुम्ही काय सांगाल, कुणाचं मतदान करून घेतलं आम्ही, दाखवा बरं. मध्ये गेलेलं माझा सीसीटीव्ही आहे का बघा, मध्ये घेऊन गेलो का मी. ह्याच्या आधी ते म्हणाले मी आजीची मावशीची ह्याची त्याची तिथं मध्ये नेऊन मतदान बोगस करून घेतलं. आता जर तुम्ही खरे असताल तर सीसीटीव्ही चेक करा, आम्ही मध्ये गेलोय का बघा. कारण त्यांचं पण असं आहे की त्या बूथ मधले जे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत ते पण त्या जागेवर नाही, त्यांचं लोकेशन बदल झालं आहे. मग तुम्ही काय करू लागला, 25 जण येऊन इथं, तुम्हाला आधी कळत नव्हतं का येऊन बघायचं काय बंधन काय चालू आहे. तुम्ही उगा काहीतरी बिनबुडाचे आरोप करू नका इथं. आता मला सगळे रहिवासी सामान्य लोक नागरिक आहेत तिथले, विद्यानगरचे प्रतिष्ठित व्यापारी, सगळं व्यवस्थित चालू असताना तुमचं काय तुम्ही गुंड घेऊन यायला तिथं. त्यांचे पोरं आले 25 जण घेऊन गाड्या घेऊन, आम्ही कुणी गुंड गेली केली तिथं दाखवा बरं. तुम्ही सगळं रेकॉर्ड आता मीडिया समोर आले, तिथं जोर जोरात कोण बोलू लागलं बघा. आम्हाला धमकवण्याचा प्रयत्न त्यांचा होता, आमच्या अंगावर आले ते लोक. आम्ही सामान्य लोक येतं, आम्ही काहीच बोललो नाही तिथं. त्यांचीच गर्दा चालू होता सगळा. त्यांचं म्हणणं असं आहे की तुमच्यासोबत तुमचे सहकारी सुद्धा इतरांचं मतदान करून घेत होते. कोण आता हो का हे आक्षेप आणि आरोप, आता ह्यांना तरी काहीतरी कुठेतरी उत्तर द्यायचे, मग काही बोलायले. कुठं होतं माझ्या बाजूला, कोण होतं का, मी एकटा होतो समोर तिथं. त्यांचे 25 लोक माझ्या अंगावर होते, मी एकटा तिथं बोलू लागलो. मी त्यांना एकच म्हणलं की बाबा मतदान बंद पडलं होतं, महिला बाहेर थांबल्या होत्या, महिलांना मतदान करून घेऊ द्या. आता लोकशाहीमध्ये मतदान गुंडगिरी काय झाली, ज्यांनी बंद पाडलं ते लोकशाहीमध्ये हे झाली. आम्ही काय केलं बाबा, आम्ही विनंती केली की मतदान बंद चालू करून द्या, महिला बाहेर थांबल्या होत्या. मागच्या इलेक्शनात सुद्धा तुमच्यासोबत असा प्रकार घडला होता, काहीतरी होता त्यावेळेस तुम्हाला काहीतरी मारहाण झाला असा प्रकार घडला होता, तो परत तुमच्यासोबत प्रकार घडलेला आहे. हो, आता ह्यांना काय माहितीये का, आपण सामान्य कार्यकर्ते, आम्ही लिंगायत समाजाचे, ओबीसी समाजाचे, ह्यांचीच दडपशाही आहे, दाबदडपशाही आहेत. आम्ही काय पाटील नाहीत, आम्ही काय अदर दुसऱ्या ह्याचे नाहीत की दादागिरी करायला. आजवरचं आमचं दाखवा कुठलं, आम्हालाच मारहाण केलेले त्यांनी फक्त एक सामान्य कुटुंबातील माणूस बघायचा, ओबीसीचा म्हणून बघायचा, आणि ह्यांना कुठेतरी वाद पेटवायचा आहे, एखाद्याला मारायचं विनाकारण आणि पुन्हा पसरायचं की आम्ही साहेबांचे कार्यकर्ते दादागिरी करणार. कोणी दादागिरी केली याच्यात? या संदर्भात प्रशासनाला काय कळवलं का वरिष्ठ अधिकारी? नाही, आम्ही देऊत ना, त्यांनी जसं मागणी केली तशी आम्ही बी त्यांच्यावर व्यापार दाखल करूत ना, आम्ही देऊत याची.